विठ्ठला रे तू उदाराचा राव, विठ्ठला रे तू उदाराचा राव, विठ्ठला तू जीव जगाचा या, विठ्ठला तू जीव जगाचा या, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी, विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड, विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड, विठ्ठला तू कोड पुरविसी, विठ्ठला तू कोड पुरविसी, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला लागले ध्यान म्हणे, विठ्ठला लागले ध्यान म्हणी, विठ्ठला रे वाचे बोला बहुरस, विठ्ठला रे वाचे बोला बहुरस, विठ्ठला रे सोस घेतला दिवे, विठ्ठला रे सोस घेतला जीवे, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला तू एका झळकरी, विठ्ठला तू एका झळकरी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी. प्रस्तुत प्राप्त वडंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु कोकण जगातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 319 क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं तिसरं चरण चालू आहे. विठ्ठला रे तू उदाराचा राव, विठ्ठला उद्देशून पांडुरंगाला तुकाराम महाराज बोलतात, तू उदारांचा राजा आहेस आणि विठ्ठला तू जीव जगाचा या, तू सगळ्या जगाचा जीव आहे. बरोबर आहे, जग जीवन नारायण गायीन गुण तयार असं बऱ्याच ठिकाणी वर्णन येतं. भगवान परमात्मा जगाचं जीवन आहे आणि जीवन नाम जीव, जीवाचं जीवन परमात्मा आहे. विठ्ठला रे तू उदाराची राशी, पुढे उदाराची राशी नाम, उदाराचा पुतळाच आहेस तू. असं त्या उदार आणि उदारी या दोन्ही ऐक्य केलं. विठ्ठला तुझपाशी सकळ सिद्धी, हे विठ्ठला तुझ्याजवळ सगळ्या सिद्ध्या आहेत आणि काही कमी नाही. पांडुरंगाजवळ त्याची भक्ती केली की सगळं त्या भक्ताला प्राप्त होतं. आता विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड, आपलं हे पद चाललंय. विठ्ठलाचं नाव फार गोड आहे म्हटलं. किती गोड आहे तर अमृतापेक्षा गोड, अमृतापेक्षा अमृताला लाजवील अशा प्रकारचं नाम भगवंताचं अत्यंत रुचकर आहे. रुचकर रस या शब्दानं इथं अर्थ नाही लावायचा, अर्थ जरा लक्षार्थानं लावावा लागत असतो. लक्षात ठेवा, कारण काय रस आता नाम भाऊ गोड, विठ्ठला तू कोड पुरविसी, त्याच्या पुढे आले ना विठ्ठला रे वाचे बोला बहु रस, तिथं विचार थोडा करू त्या रसाबद्दल. असं तर विठ्ठलाचं नाव कसं आहे, अत्यंत गोड आहे, गोड. आणि मग गोड असूनही लोकांना आवडत का नाही, तर त्याचा तो दोष आहे आपल्या जिभेचा. जसं जेवण करणाऱ्याला पक्वान्न रुचकर आहेत हे खरे, किंवा दूध हे रुचकर आहे हे खरे, पण मुखाला जर ज्वर झाला असेल तर काय, तर मग ते कडू लागतं. ज्वरे विटाळले मुख, ते दुधातही म्हणे कडू विख. काय तेवी अमनुष्य मानुष्य मानिती माते, मी अमनुष्य आहे आणि मला मनुष्य समजतात, असं कृष्ण परमात्मा अर्जुनाला ज्ञानी म्हणून. ज्वरे विटाळले मुख, मग त्या ज्वरे विटाळले मुख म्हणजे तोंडाचा दोष आहे की त्या दुधाचा दोष आहे, तोंडाचा दोष आहे. तसं भगवंताच्या नामाचा दोष आहे की नाम घेणाऱ्यांचा दोष आहे, नाम घेणाऱ्यांचा दोष आहे. का नाम घेणारे ते ज्वरे विटाळले मुख, त्यांना ज्वर झालाय. कोणता? भवरोग झालाय. कोणता रोग? भवरोग झालाय. आणि भवरोग झाल्यामुळं विषय निंब भाऊ गोडी आला, भजन तू गुळ मध कोडी, मीठ तहानीच्या घेतात ती गोड हो, लोभ सरपडन करा तो, असं वर्णन आहे. किंवा विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागत कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाचे, असं आहे.
चला आपलं हे चाललंय की भगवंताचं नाम विशेष नामनिष्ठ आणि सामान्य नामनिष्ठ. विशेष नामनिष्ठ असला की त्याला नामच गोड लागते. सामान्याला ते गोड लागते, दुसरंही गोड लागते. इतर साधनही गोड लागतात आणि भगवंताचं नामही गोड लागते. ते सामान्य नामनिष्ठ. आणि विशेष नामनिष्ठ आहे ते विठ्ठला रे तुझे नाम बहु गोड म्हणणारे ते विशेष नामनिष्ठ लोक. एक आणि सापराध नामधारक, निरापराध नामधारक आपला विषय होता. निरापराध म्हणजे नाम भगवंताचं घेत असताना कोणताही अपराध त्याच्याकडून होत नाही असा नामधारक सर्वात श्रेष्ठ. आणि सापराध नामधारक जर असेल, अपराध करून नाम घेत असेल तर त्या नामाचा उपयोग होत नाही. किती भजन केलं, किती राम राम म्हणलं, किती वह्या लिहिल्या तर फायदा नाही होत. मला हाताची सफाई होईल, थोडीफार मनाची सफाई होईल नाही असं नाही, पण ध्यान करून केलं पुन्हा राम राम लिहायचं, राम नाम घ्यायचं, पुन्हा आणखीन अपराध करायचे. ते अपराध न करावे यासाठी शास्त्राने सांगितलेले असं निरापराध नाम घ्यावं आणि अपराध हे वजा करावे त्या नामातून. मग ते अपराध आपण काल 10 म्हणले, तुम्ही त्याचं स्पष्टीकरण करा म्हणजे आणखीन डबल तुमच्या लक्षात येण्यासाठी. म्हणून ते 10 अपराध आहे. किती? कोणते कोणते? सन्निंदा सती नाम वैभव कथा श्रीशेष और भेददी अश्रद्धा श्रुति शास्त्र देशिक गिराम नाम्यर्थवाद भ्रम हा नामा स्थिति निषिद्ध वृत्ति विहित त्यागो ही धर्मांतरे साम्यम नामनी जपे शिवस्य च हरेर नामापराधा दश. वा ते बसतंय संस्कृत हे ते जवानीत बसत आणि ती जवानीतली सवय मरेपर्यंत असू द्या जमते. पण जवानीतच नाही केलं तर ते पुन्हा नाही होत. नाही मात्र जमतंय हे संस्कृत म्हणायला. काही सन्निंदा तुम्ही नाम घेता एक देवाचं राम 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 विठ्ठल 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 महादेव 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 शंभो शंभो ओम नमः शिवाय काय भानगडी. हे खरंय. तुम्ही भगवंताचं नाम महादेवाचं घ्या की विष्णूचं नाव घ्या, एक त्याच्या पुढे येईल बोलणं कोणतंही म्हणा तुम्हाला आवडतं तरी शंभू का श्रीहरी आमचं म्हणणं ते नाही. पण दीक्षा जी असेल तेच का हे महत्वाचं आहे. आम्ही तिथं बोंबलतो आमच्या मनगटावर तेल घालून आम्ही बोंबलायला लागलो. तुम्हाला दीक्षेचे वेगळं वागू नका. तुमचे गुरु कोण आहेत? गृहीत धरा. वैष्णव आहेत की शैव आहेत? मग वैष्णव. मग वैष्णव दीक्षेतच वाद. आता दीक्षा शब्दाचा अर्थ दीक्षा शब्द आले असं सांगेल. इथं शब्दच नाही दीक्षेचा तर कशाला सांगू. दीक्षा म्हणजे काय? उगा फुकट नसते कोणाची माळ घालून घेणं. माळ घालून घेणं ज्यावेळेस माळ घातली त्यावेळेला ते तुळशीला पाणी घाला, ज्ञानेश्वरी वाचा, पंढरीची वारी करा तिथं आणि ते मग त्याला त्याच्यामध्ये दीक्षा दे. मग दीक्षा देणे म्हणजे काय? दीक्षा देणे शब्दाचा अर्थ मोठा गहन अर्थ आहे महाराज. आणि दीक्षा बरं काय वेदिक ही असं वेदातली दीक्षा आहे त्याचं वर्णन. पण आता ती दीक्षेचा शब्द आला त्याचा विचार आणि दीक्षेचा करू. पण असो मग आता दीक्षा घेतली वैष्णवी आणि पुन्हा इकडं विभूती लावतो, रुद्राक्षातीत माळा काय घालतो, काय तिकडं नटवतो येण्यासारखं. ते चुकतं माणसाचं. तसं नाही. शंभूला काय राग येणार नाही. ऊर्ध्वपुंडगंध लावला शंभूला नाही राग येणार. का राग येणार नाही? शंभूच वैष्णव आहे ना. शंभू कोण आहे? वैष्णव आहे महाराज. 12 वैष्णव भागवत धर्माला वैष्णव धर्माला जाणारे पहिले लोक आहेत. त्यापैकी बरं काय काय नाही स्वयंभू शंभू कुमार कपिलो मनु प्रल्हादो भीष्मो जनको बलिर व्यास किरवय. हे भागवत धर्माला जाणारे पहिले 12 लोक होते. त्यापैकी शंभू आणि स्वयंभू. शंभूना महादेव, स्वयंभूनाम ब्रह्मदेव. हे पहिले भागवत धर्माला जाणारे. महादेव एक पहिला महादेव भागवत धर्माला जाणारा. मग वैष्णव खरा कोण आहे? महादेव आहे. हो. एका जनार्दनी शिव आणि बरं काय एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव नाथ महाराज म्हणले एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेवच वैष्णव असेल तर तुम्हाला वैष्णव दीक्षेचा त्याला कशाला रागे नाही ना. दीक्षा कोणती घेतली त्याच पद्धतीने तुम्ही वागा दीक्षेप्रमाणे. बरं काय ऊर्ध्वपुंडगंध, तुळशीची माळ, तुळशीला पाणी घालणे म्हणजे वैष्णव दीक्षा. हे
पंढरीची वारी वगैरे अमुक एकादशी धरणे, हे व्रत करणे, हे वैष्णवी दीक्षा. आणि त्या दीक्षेत ते प्रदोष धरणे, महादेवाची पूजा रोज करणे, विभूती लावणे, महादेवाला बिल्वपत्र वाहणे, महादेवाच्या वाईला जाणे हरकत नाही ना, तीही दीक्षा. मग त्या दीक्षेत त्या दीक्षेप्रमाणे वागा, या दीक्षेत या दीक्षेत प्रमाणे वागा. कोणते भेसळ इकडं तिकडं काय उपयोग नाही तुमचा तसं वागण्यामध्ये. चला, मग तुम्ही दीक्षा घेतली आहे आणि भगवंताचं नामस्मरण करता. आता मग वैष्णव दीक्षेतले नाव आहेत राम, एक गृहीत धरा. ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणाय नमः. अष्टाक्षरी मंत्र, कोणता द्वादशाक्षरी मंत्र, कोणता त्रिअक्षरी मंत्र, हे वैष्णव दीक्षेतले मंत्र आहेत बरं काय. द्विअक्षरी मंत्र राम बरं काय, श्रीराम, हे 3 अक्षरी मंत्र, असे काही नाम भगवंताचे आहेत. आता ते नाम तुम्ही घ्यायले, भगवंताचं नामस्मरण करायले, हे जर अपराध करायले, सन्निंदा. पहिला अपराध आहे संतांची निंदा घडू नये. सन्निंदा, सन्नाम संत, निंदा नाम निंदा. संतांची निंदा करील तर काय तो पापी नरकाला जातो. नामस्मरण करूनही त्याचा फायदा होत नाही, नाम गुण देत नाही. औषध सेवन आणि इकडं पथ्य दोन्हीचा जोड लागावा लागेल की नाही. औषधाचा आणि पथ्याचा या दोन्हीचा जोड असतो तेव्हा रोग जात असतो. नुसतं औषध सेवन केलं आणि पथ्य नाही घेतलं तर रोगाचं निर्मूलन होणार नाहीये, लक्षात ठेवा. मग उपयोग नाहीये. काय म्हणले, पथ्य द्वेषिया पोषी ज्वरू, द्वेषिया अंधकारू. काय विवेक द्वेषे अहंकारू पोसोनी तैसा, अशी ओविज्ञानी जोडी ते बरं आहे का. काय पथ्य द्वेषी आपोसी ज्वरू. अगा घोक्षीर जरी झाले तरी ते पथ्याशी नाही म्हणत. गायचं दूध आता तरी पथ्याशी नाही म्हणत. ऐशानी ही विष होय सुदले नवज्वरी देतात. नवज्वऱ्याला जर दूध पाजलं तर विष होत आहे म्हणते. काय दूध चांगलं हे खरं आहे, पण पथ्यात नाही. ते नवज्वराला जर ते दिलं तर विष होय सुदले नवज्वरी देतात, असं होतं. पथ्याचा द्वेष कधी करू नका, रोग ज्ञानेश्वर महाराज म्हणले, जैसा का ज्वर धातू करतो अपथ्याचे विष. बरं काय, प्रत्येकाच्या पोटात रोग आहेत. रोग सगळे रोग तुमच्यात बी आहेत, आमच्यात बी, कॅन्सर अमुक ढमुक सगळे. वाट कायची बघायला ते अवपतपणे. तुमची अवपत का होती बघायला, अवपत झाली त्यानं मुंडक काढलंच. म्हणून ह्या अवपत त्याच्यासाठी तुम्ही पत सांभाळ. मला तर वाटतंय पहिलेपासून पतच सांभाळली तर रोग बी नाही व्हायचा. बरोबर आहे की नाही. पथ्य सांभाळ तर रोग नाही व्हायचा. मग झालाय रोग आपल्याला, हो द्या. कोणता भवरोग, कोणता भवरोग. मग भवरोग झालाय ना, मग भवरोगाला औषध म्हणले. हो नाही, भवरोग ब्रह्मरस घे काढा, जेने पिळा पथ्य नाम विठोबाचे आणि अनेक वाचे नसे. मग भगवंताचं नाम इथं औषध सांगितलं अभंगात. बरं काय, नाम हे औषध आहे, पण त्याला पथ काय. पथ काय तर ती पथ आहे कोणती. निरापराध वागणं, निरापराध होणं हे पथ्य यातलं. मग सन्निंदा ही अवपत आहे. तुम्ही जर संतांची निंदा केली, भगवंताचं नाम घेतलं तर तुमचा रोग जाणार नाही, भवरोग जाणार नाही, तुमचा जन्ममरण रोग जाणार नाही. म्हणून भगवंताचं नाम घ्या, पण संतांची निंदा त्याबरोबर करू नका, टाकून द्या. मग तुम्हाला संत कोण कळत नाहीत ना, कळत नाहीत हे भानगडे. असो, कोणाचीच निंदा करू नका, पापच कटून. कोणाचीच निंदा न करणे पापच कटून गेलं. काय त्याच्यात पाप नाही, काय नाही, काय नाही. संतांची निंदा महत्वाची बरं काय. संतांची निंदा होऊ नये, होता होय एवढी होऊ नये. का संत निंदा ज्याचे घरी घर नव्हे ते यमपुरी. काय सगळ्या निंदित संतांनी निंदा बाधक आहे. तुकाराम महाराज म्हणले ना, हुंकुणी असूने हाती लागे पाठी, कोणी हिमपुटी दुःख. हाती चढायला रस्त्यानं कुत्र हाती चलता है
नाही हो. चला पुढे. चला पुढे. तुमच्या रामायणात म्हणले पण माऊली कोणतरी हाती चालता आहे काय कुठे भुकते म्हणजे कुत्र बघा आता हाती चालायला कुत्र कोणी हिमपुटी भुकून भुकून व्याकुळ झालं कोण कुत्र हातीला काय परिणाम हुंकुने आसुने हाती लागे पाठी कोणी हिमपुटी दुःख पाले काय त्या मोशेके तयासी करावे आपुल्या स्वभावे पीडित त्या शिलटानं काय होणार आहे म्हणजे हातीचं हे सोंड थर फेकून देईल ते त्या मोशेके काय करावे पण आपुल्या स्वभावे पीडित असे त्याचा स्वभाव आहे ना ते भुकण्याचा म्हणून राहिले कोण कुत्र मातले माकड विटवी पंचाना त्यातलं तिसरं चरण आहे माकड टिंगारलं म्हणजे माकड माजलं आणि ते वाकडं लागलं सिंहाला माजलेलं माकड नाही भाऊ आणि ते वाकड कोणाला लावायले मातले माकड विटवी पंचानना घेतले मरणा धरणे त्यानं मरणाला धरणं घेतलं म्हणा त्या माकडानं का सापड्यात सापडलं का त्याला फाळीशिवाय राहतच नाही कोण सिंह नाही ते लक्षात आलं तुका म्हणे संता नेमदीतील खळ ते घेती तोंड काळे करून हे 2-3 दृष्टांत कशाबद्दल दिले संतांच्यावर हे संताला निंदा करतात ना तेच थोवाड काळ होते संताच्या ह्याच्यात काय जात त्यांना काय काहीच नाही त्यांना पापुण्य उलट असा द्वेष्टा संतापून या देहामध्ये चलत चलत क्रियमान जर झाला असेल काही थोडलंय ते क्रियमान ते निंदक म्हणून द्वेषित घेतात ते म्हणून जीवनमुक्ताचं पाप पुण्य द्वेषी घेतात लक्षात आलं कळवा जो जीवनमुक्त पुरुष आहे ज्ञानी आहे ना ज्ञान्याचं प्रारब्धम भोगते नसे काय म्हणले शास्त्रकार बरोबर काय प्रारब्धम भागते नसे प्रारब्ध त्याचं भोगून संपत कोणाचं ज्ञात्याचं बरोबर आहे आणि शेषम ज्ञानेनं दह्यते शेषम ज्ञानेनं दह्यते म्हणजे संचित ज्ञानानं जळून लक्षात आलं प्रारब्धम भागते नशेत म्हणजे प्रारब्ध भोगानं नासत नशेत नाम नासत संपत भोगून भोगून प्रारब्ध त्यांचं संपत आणि शेषम बरं काय ज्ञानेनं दह्यते शेषम नाम संचित ज्ञानानं जळत आता राहिलं क्रियमान बरं काय मग क्रियमान कशानं जाते त्यांचं क्रियमान चालू असते ना अहो जन्माला आल्यावर काहीतरी पापुण्य होत आहे मग त्या ज्ञात अज्ञात कोणतं पाप त्यांच्याकडून जर झालं तर ते पाप घेतात द्वेषी आणि पुण्य घेतात प्रेमी त्यांची सेवा करणारे पुण्य घेतात आणि द्वेष करणारे निंदा करणारे पाप घेतात म्हणजे महात्म्याला पाप लागत नाही त्या जीवनमुक्ताला पाप रंगनाथ गुरुजी परभणी कर म्हणा की त्यांना पाप पुण्य नाही रंगनाथ गुरुजी मोतीराम महाराज यांना कशाचं पाप पुण्य भोगून प्राण संपवायले पागायत आली का राहू दे आली तशीच थोडी ते भोगून संपवायचे काय प्रारंभ आणि ज्ञानानंतर संचित जळाले आणि आता होणार जे काही पापुण्य क्रियमान तर ते द्वेष्टे घेतात पाप आणि त्यांच्यावर सेवा करणारे प्रेम करणारे घेतात पुण्य त्यांना पापही नाही पुण्यही नाही म्हणून संतांची निंदा करू नका निंदा केली तर त्यांचं पाप ज्ञात अज्ञात कोणतं पाप जर त्यांच्याकडून झाला असेल तर बोंब आपल्याला येतो निंदा करू नये आणि संताची निंदा जेव्हा दाखवतात हरिजनाची कोणानं गळावी आणि सात गोविंदा नाही दुसऱ्याची निंदा केली तर देव थोडी सहन करील पण हरिभक्ताची निंदा कोणी केली तर देवाला ते सहन होत नाही त्याची निंदा केली जमते त्याची निंदा करणाऱ्याला मुक्ती देता येते त्याची निंदा करणारे कंसाधिक रावणाधिक यांनी निंदाच केली शिशुपाळानं 100 शिव्या दिल्या किती 100 शिव्या दिल्या पण बघा ना हो काय म्हणले राजस्वी गाती सभागृही देखता त्रिभुवनाची मांदी कैसा शतता दुराक्ष शक्ती निस्ते जलाशी ऐशी अपराधी शिशुपाळा तो आपण पे ठाव दिला गोपाळा बरं काय वृत्तांत पाचरणाचे आवाळा द्रौपदी चाल अरे 100 शिव्या देणारा शिशुपाळ आपण पे ठाव दिला गोपाळा
भगवान त्याला तो आपल्या स्वरूपात विलीन केलं, आपलं स्वरूप त्याला दिलं. म्हणजे निंदकाला, देवाच्या निंदकाचा बरं काय चांगला सन्मान होतो. तुम्ही निंदाच करायची तर देवाची तरी करा, निंदा तो असतो ती करावी देवाची, कीर्ती मानवाची बरोबर बरोबर म्हणे. हा म्हणून कीर्ती मानवाची, म्हणून देवाची निंदा काय करायची करा, जमतंय ते जमेल, पण संतांची निंदा जमत नाही. आणि मग नामस्मरण करणाऱ्यानं हे पथ्य सांभाळलं पाहिजे. संनिंदा, संतांची निंदा वर्ज, संतांची निंदा करायची नाही. नाही तर भजन केलेलं बोंबलत गेलं. तुम्ही जे भजन वादिलं म्हणतात, काकडा केला, काय केला, आणि आम्ही झोपा आरती केली, बोंबलत गेली, काय राहील नाही तुमच्या काय उपयोग होतो. हे असती नाम वैभव कथा नाही का, संनिंदा सती नाम वैभव कथा, असती नाम वैभव कथा. कथा म्हणजे असती म्हणजे ज्याची नामावर श्रद्धा नाही असा दुष्ट आहे, त्याला नामस्मरण म्हणलं की खपत. उगर रिकामी टाळ कुठे काहीतरी बोंबलत आपलं बसते तर माणसाच्या डोक्याला ताण देते वगैरे, टाळ कुठून असे फालतात लोक. असं वाटतंय त्या खड्याला. बरं काही लोक तसे नाहीत का आता बी त्याला भजन तुमची बी करणे वरीच ना. तुम्हाला भजन काय देवाला ऐकू घालायचे का लोकांना ऐकू घालायचे हेच कळलं तुमचं बी. आठवणच तटीला आपल्या देवणी माणसं बी करायला उग लोकांना त्रास देणे महाराज हे भजन नव्हे. हे काय तुमचं बी काकडा असो का काय असो, तुमची भोंगी मधात लावा. ते हे काय साऊंड देवाला लावा, कारण काय प्रतिध्वनी आता हे माईक आहे का थोड शब्द खेचायला, आवाज मोठा करायला, लहान बोललं तरी बरं पडतंय, लेट काढून घ्यावं लागत नाही. एवढ्यासाठी बरं आहे. स्वराला प्रतिध्वनी येतं ते साऊंड लावल्यावर थोडंसं बरं आहे. मग तुमचे देवाला साऊंड लावा. लोकांना जर पटत नसेल तर तुम्ही वरी करणे कशाला लावता. आमचं डोसकं उठतं या गोष्टीला, विरोध आहे आमचा. हे वरले करणे आपल्याला पटत नाही. मग आता त्याची निंदा करणारे जे दुष्ट आहेत, ते भजनाची निंदा करणारे, भगवंताचं पांडुरंगाचं भजन म्हणजे उद्धाराचं साधन आहे. आणि ते नामस्मरण जर ज्या दुष्टाला पटत नसेल, नामावर ज्याचा विश्वास नसेल, अश्रद्धा असेल नामावर, अशा नामावर श्रद्धा नसणाऱ्याला नामाचं महात्म्य सांगणं अपराध आहे. महत्व त्याला पटत नाही तुमचं बोलणं, त्या पाप्याला कशाला नामाचं वैभव सांगता. नामाची महती सांगू नका त्या मूर्खाला. असं ते नाम वैभव कथा अपराध आहे. नामधारकाचा काय आहे अपराध आहे. असं ते नाम वैभव कथा. हा श्री शेषेवर भेदली, श्री ईशेवर भेदली. इथं आलं बघा, श्रीश ईश, श्री शेषेवर भेदली, श्रीश ईशेवर भेदली म्हणजे श्रीश नाम विष्णू आणि ईश नाम महादेव. लक्षात आलं. श्रीश नाही श्री शेषेव असं आहे ना तिथं. श्री शेषेव, श्री शेष, श्रीश ईशयोर असा विग्रह केल्यावर अर्थ होतो. श्रीश म्हणजे श्री लक्ष्मी आणि तिचा ईश, लक्ष्मीचा श्रीश, श्रीश श्री ईश म्हणजे श्री लक्ष्मी, ईश नाम नवरा मालक. कोण आहे मालक? विष्णू. आणि बरं काय पुन्हा ईश्वर कोण आहे? महादेव. ईश्वर कोणला म्हणजे तिथं महादेवाला. ईश्वर भेदली म्हणजे अशा ईश्वरात म्हणजे महादेवात आणि विष्णूत भेद पाहणं नामस्मरणाचा अपराध. विष्णू 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 म्हणते आणि महादेवाची निंदा करते. ते नाही मला महादेव मान्य, ते आमचा देव नाही. त्याची महादेव वेगळा, विष्णू असं मला डोक्यात बसवून घेतलं विनाकारण. आणि महादेव आणि विष्णू एक आहे. फक्त दीक्षा आमची ती असू द्या ना, दीक्षेला काही नाही, पण डोक्यात एकच असलं पाहिजे, महादेव आणि विष्णू हो एक आहे. बघा तुम्ही नराळी सोनारानं, हो नराळी सोनारला कोणता मान्य होता? महादेव. विष्णू त्यांना मान्य नव्हता. तरी पण दर्शन कसं दिलं पुन्हा? त्याच्या डोक्यात लिहिलं काढलं का नाही आणि म्हणावं लागलं मग सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सोनार नरहरी सोनारला पांडुरंगाची भक्ती जळली की नाही पुन्हा? म्हणजे पांडुरंग महादेव एक आहे हे त्याला कळालं. केव्हा कळालं? कळालं बांधताना कळालं. एरवी नाही कळालं.
मग मला काय म्हणायचे, महादेव आणि विष्णू एक एक आहे. तुम्ही त्याच्यात भेद समजू नका. हा, तुम्हाला उपासना मागणुकाची आवडत असली म्हणून, पण एवढंच वेश नाही. शिवाचं मंदिर आलं तर पाया पडायला अडचण नाही. नाही मी जाणार म्हणजे जाणार. महादेवाचं मंदिर कुठेही येऊ आमच्या समोर, तिथं आम्ही जाणार. आणि महादेवाच्या पाया पडताना पांडुरंगात म्हणणार. कारण का तू फक्त डमरू हात तिळशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. ह्या आकृतीला न पाहता, त्याच्या ह्या आकृतीला न पाहता जे काय सामान्य चैतन्य परब्रह्म व्यापक आहे, त्या व्यापकत्वाची दृष्टी असावी. सामान्य चैतन्य ना ते ब्रह्म चैतन्य, त्या ब्रह्म चैतन्याची दृष्टी असावी की महाराज त्या चैतन्याची उजवे वाम भाग तुका म्हणे एक. ते हे तमोगुणी अवतार आहे आणि हे विष्णू सत्वगुणी अवतार आहे. त्याचेच आहे. आणि कार्य ब्रह्म आहे ते कारण ब्रह्म आहे. आणि कारण ब्रह्माची दृष्टी असावी, कार्य ब्रह्माची दृष्टी नसावी, अशी दृष्टी असावी नामधारकाची. आणि मग नामस्मरण करावं. मग महादेवाचं मंदिर आलं तरी दर्शन घ्यायला काही अडचण नाही महाराज, नाही. आणि महादेवाचा द्वेष करायचा नाही. म्हणून तर महाराज म्हणले ना की ते हो न्या वैष्णव लोका निंदी सदाशिव, त्याचे न पाहावे वदन मूर्खा होणे मूर्ख. भक्तीचा सोहळा शिवे दावीला सकर. आणि मला वाटते एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव मंदिराला मग काय भक्तीचा सोहळा जगात कोणी प्रगट करून सांगितला? महादेवाने. लक्षात ठेवा. भगवान विष्णूंतर विचार आणि त्यानंच ही भक्ती वाढविली भगवंताची पण या पांडुरंगाची. आणि म्हणतात मग पंढरपूर येते ना महादेव वारीला. ओम नमो शिवादी कावड घेतली खांदी मिळाली संत मांदी, त्याचे रजरेण मंदिरे शिवनाम शीतळोची सेविपा कापुडी आरे. आणि मग काकड्याला येते ना महादेव, तिळशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. काय म्हणता तुम्ही? आहे सुखसंकारी करणार तुंबर भक्तांच्या कोठी, आणि कवाडा आलोनी मुख पाहती जगजेठी. बरोबर आहे ना? ब्रह्मादिकनाथनी पुढ्या उभे जोडोनी हात, आणि तिळशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. मग म्हणता की नाही तुम्ही? मग महादेव पंढरपूरला येतोय की नाही? मग म्हणून त्याचा द्वेष तुम्ही करायचा नाही. त्याचा द्वेष करू नका. त्याचा द्वेष केला तर तुम्हाला नामा विष्णूचं नाम घेऊनही नरकाला जाऊ, हो नरक चुकणार. हे लक्षात ठेवा. म्हणून काय म्हणले, श्री शेषेवर म्हणजे ईश्वरात आणि श्री नाम विष्णू याच्यात भेद न पाहणे. आणि जर पाहिला तर अपराध झाला. आता तीन गोष्टी त्याच्यात, अश्रद्धा श्रुतीशास्त्र देशिक गिरा. तीन अपराध त्याच्यात. अश्रद्धा श्रुती गिरा, अश्रद्धा शास्त्र गिरा, अश्रद्धा देशिक गिरा. लक्षात आलं काय? विष्णू लक्षात ठेव. हे अश्रद्धा पद तिन्हीकडे चालतं. अश्रद्धा श्रुतीशास्त्र देशिक गिरा मी तर असं वर्णन आहे ना. तर त्यामध्ये तीन अपराध येते की श्रुती नाम वेद. पहिला वेदावर विश्वास असला पाहिजे नामधारकाचा. नामधारक आहे ना, त्याचा विश्वास कशावर असला पाहिजे? वेदावर विश्वास असला पाहिजे. आणि वेदावर विश्वास नसेल तर नाम घेतलेलं फुकट गेलं. वेद सांगेल त्याप्रमाणे वागणारा असावा नामधारक. कसा असावा? वेद सांगते त्या चौकटीत बसणारा, त्या चौकटीत वागणारा. किंबहुना आपुसा पांढऱ्यामध्ये जैसा वेदाज्ञेशी तैसा बिहुनी असे. वेदानं काय सांगितली मर्यादा आपल्याला वागण्याची, त्याप्रमाणे वागावं नामधारकानं. वेदानं सांगितलं ना शेंडी राखली पाहिजे. बरोबर आहे? गाणं वाचलं पाहिजे. ऊर्ध्वपुंड गंध लावला पाहिजे. याचा अर्थ लल्लाट काय नाही. स्नाने दाने तपे होमे देवता पितृ कर्मच तत्सर्व निष्फलम यांती लल्लाटे तिल्लकम विना. कपाळा गंध नाही लावला तर बोंबलत फुकट जाते सगळं. म्हणून तर ब्राह्मण पहिला अभिषेक करताना आधी गंध लावित होता. आता आमच्या लहानपणी होतो आम्ही अभिषेक केले म्हणून म्हणालो. मी लहान होतो ते. आणि मधुदेवाचे बाप विश्वनाथ देवाच्या हाताने अभिषेक केले तुम्ही. विश्वनाथ बामण होता ना आपलं विष्णू बामण. महाराज आधी पहिलं बामण काय करायचे ते गेल्यावर पहिला अगोदर गण आपल्याला लावायचा, आपण त्याला लावायचा. हा म्हणजे त्याला आणि मग त्या अभिषेकाला धार करायची. पुढची पूजा. जर तुम्ही गण नाही लावला आणि ती पूजा केली तर निरर्थक गेली. गंध पाहिजेच कपाळा. हिंदूच्या कपाळा गंध नसला तर देवपूजा व्यर्थ जाते. दर्शन घेतलेलं
व्यर्थ जाते. पोथी वाचलेली फुटकट गेलं, फुकट. कपाळावर असलाच पाहिजे. म्हणून हिंदू लोकांना, वैदिक लोकांना गण लावलाच पाहिजे. आपलं हे भूषण आहे. नाहीतर स्नाने दाने तपे होमे देवता पितर कर्मच तत्सर्व निष्फलम यांती लल्लाटे तिल्लकमी. कपाळाला गंध न लावता केलं तर हे सगळं व्यर्थ गेलं, वाया गेलं, उपयोग नाही, होती नाही भाऊ. म्हणून हे म्हणजे कोणी सांगितलंय? वेदानं. हे जर नसेल जाणवं तर हिंदूनं देवपूजा करायची नाही. त्याला अधिकार नाही देवपूजा. ते शूद्र आहे. ते कोण आहे? बिना जाणव्याचा माणूस शूद्र असतो. शूद्र. आणि त्या शूद्राला देवपूजेचा अधिकार नाही, अभिषेक करण्याचा अधिकार नाही. तर आता तुम्ही करायले बामणाला दक्षिणा पाहिजे. बामणाला काय पाहिजे? ते आता चोका तुमच्या काढू शकत नाही. का झाले लोभाचे मांजर आहे तुम्ही. आणि लोभाचे म्हणून आताचे महाराज तुम्हाला नीट करू शकत नाही. का नीट करू शकत नाही? नीट करायला जावं तर पोट कसं भरण? कळलं? आम्हाला पोट भरण्याचं पडले ना. मग पोट भरण्यामुळे तुम्ही कसे वागा? आमचं कीर्तन वा. तुम्ही कसे वागा? अभिषेक करा. मग अभिषेक केला की 500 दक्षिणा पकली आमची. लुंगी करा, नागवा करा, कसा कराल तसा. पण अभिषेक करा. आम्हाला काय पाहिजे? पैसा पाहिजे आम्हाला. बरं सोवळ्यात करा, ओवळ्यात करा. मी कुणा आलो आता आंघोळ केव्हा करून काय जेव्हा आता ते काय जमतय चल 17 तिकडे शिवाशिवी करून आलं. 17 ठिकाणी इटा चंडा घोकडी कुंकड हिंडून आलं. आणि आणखीन देवावर धार धरायला अजिबात नाही. देव कोणी शिवायचं नाही. सोहळ्यात असेल तर शिवायचं. त्याचं पावित्र्य बोंबलत जाते. त्या दैवतेची जी शक्ती आहे ती कमी होती. कळलं का? पावित्र्य कमी होत. इतर लोकांनी देवाला शिवायचं नाही. शिवायचं तर सोहळ्यातच. बरे ते विचारायचं जैन लोक पाय धुतल्याशिवाय माझा पाया पडायला जाऊ येत नाही. त्यानं पाणीच लावले वाटत. ते आहे शिकलो पंजाबला पाण्याचा ढोक आणि त्याच्यातून पाय मुलाम पाण्यात जावं लागते. यायला बरे नेहमी सोडते आणि तोडले नाही. डोसक्याला बांधून जावं लागते. वळक्याला पाया पडायला जमत नाही. त्यांच्या त्या धर्मातले नियम आहेत. त्या नियमाप्रमाणे हिंदूपेक्षा दुसरे बाकीचे सगळे धर्म कट्टर आहेत. धर्म तर श्रेष्ठ आहे. हिंदू धर्म सर्वात श्रेष्ठ आहे. सर्व धर्मांचा राजा आहे वैदिक धर्म. तरी पण हे आचरण करणारे गाढव आहेत. आणि ते धार्मिक गाढव नाहीत, धर्म मार्तंड गाढव आहेत. ह्याच्यात गाढवपणा कोणाचा आहे? धर्म मार्तंड आहे का गाढवपणा? धार्मिक लोकांचा गाढवपणा नाही बिचारे. त्याला काय करायले? ब्राह्मण जर म्हणला धोतर नेसत असलास तर अभिषेकाला येतो. मला दक्षिणेची गरज नाही. तुला द्यायची असली ते न दे, पण धोतर घालून ये. आंघोळ करून अभिषेकाला ये. आणि ते बी वल चिरगुट नसेल तर चिरगुट व्हायचं, धोट वस्त्र वळ भरायचं. आणि आंघोळ केल्या त्याला नेसायचं. कोणाला पुन्हा शिवायचं नाही. कोरडा असू दे पण कोणाला शिवलेलं नसायला पाहिजे. धोट वस्त्र अशा प्रकारचं. असा असेल तर मी अभिषेक असा बामण म्हणजे जमणार नाही. काही नाही जमते. पण बामण असा म्हणत नाही. म्हणा का म्हणत नाही? झाले लोभाचे मांजर. बरोबर आहे. मग महाराज बी म्हणत नाही. काय कीर्तनात यायचे ते या, पण तुम्ही थोबाडात ते तंबाखू खाऊन येऊ नका. धोतर नाही. धोतर पान खाऊन येऊ नका. बरोबर आहे. कीर्तनात चहा घेऊ नका. चालू कीर्तनात पाणी पिऊ नका. डोसक्याला ताण येते. आम्ही का तोडो होतं काय असं? 4 घंटे कीर्तन केले महाराज. 4 घंटे कीर्तन. कोणाचं 15 माळी विषय गावला 4 घंटे कीर्तन. 3.5 घंटे आवडा सुद्धा मी उभा टाकलो महाराज. बसणं काय चालले? पाणी नाही काही नाही. रंगून जायचा बोआबी आणि श्रोते रंगायचे. असे श्रोते खरे होते, भजने खरे होते. हे मोकार समजा झाला. याचं कारण एक आहे लोभाचे मांजर. तुमचं 2 तास सोडते की वाटेल नवजाती झाली तुम्ही. वेदावर श्रद्धा असली पाहिजे. त्या मर्यादा कुठल्या आहेत? या पदरच्या आहेत का वेदातल्या? मग वेदाच्या मर्यादा जर तुम्ही सांभाळत नाही, तुम्ही तुमच्या धर्माप्रमाणे वागत नाही आणि नुसतं नामस्मरण करता तर काय फायदा होईल तुमचा? अश्रद्धा श्रुतिगिराम, अश्रद्धा शास्त्रगिराम.
आणि वेदाला अनुसरून शास्त्रकारांनी शास्त्र केलेले आहे. लक्षात आलं? तुमची शास्त्रावर श्रद्धा असली पाहिजे. प्रत्येक शास्त्र. तुम्ही म्हणतात मुमुक्षूसाठी फक्त वेदांत शास्त्र, अलीकडच्या साधकाला सर्व शास्त्र मान्य करावे लागतात का? पतंजलीचं शास्त्र सुद्धा काही अंगानं साधकासाठी, अलीकडच्या साधकासाठी चांगलं आहे. तुम्हाला म्हणलो ना, त्याचा त्या पतंजलीचं ऐकलं तर तुमचा फायदाच होईल, वाईट होणार नाही. अलीकडच्या लोकांना बघा तुम्ही, त्या योगेन चित्तस्य पदम न वाचा आणि मलम शरीरस्य वैद्यकीयन योगकारोत्त परवड मुनिनाम आणि पतंजली प्रांजली रामतोस्मी. काय म्हणले? योगेन चित्तस्य, योग केला चित्ताची शुद्धी होते. पदम न वाचा, व्याकरण शिकलं की शब्दातले दोष कळतात. आणि मलम शरीरस्य वैद्यकीयन, त्यांच्या वनस्पती शास्त्राचा जर तुम्ही अभ्यास करून ते अंमलात आणला तर त्या वनस्पत्या खाल्ल्यामुळे, औषध्या खाल्ल्यामुळे रोग, आणि यामुळे शरीराची शुद्धता होते. शरीर शुद्धी, वाचा शुद्धी, चित्त शुद्धी, असे फायदे त्या पतंजली महाराजांचं अनुकरण केला होते की नाही? म्हणून ते सुद्धा उपकारी आहेत बिचारे. कोण? पतंजली महाराज. बर, धर्मशास्त्राचा, धर्माधर्माचा न्याय सांगणारे आमचे पूर्वमीमांसक कोण? जैमिनी महाराज. हे अनेक काही अनुषंगानं सांगले, बाई हे धर्म आहे, हे अधर्म आहे, असं वागावं, तसं वागावं, सुतक पडल्यावर कसं खावं, काय नाही, कसं काय कर्म करावं, हे सगळे न्याय त्या धर्मशास्त्रात आहे. पण या धर्मशास्त्र पूर्वमीमांसा, आणि पूर्वमीमांसाला अनुसरूनच मग तुमचा निर्णय सिंधू, धर्म सिंधू, मनुस्मृत्या, ह्या असे जे इतर जे स्मृत्या ग्रंथ आहेत ना, हे धर्मशास्त्र ग्रंथ आहेत. आणि मग ते धर्मशास्त्रावर तुमची श्रद्धा असणं गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत. आणि वेदांत शास्त्र तर वरच्या टोकाला शुद्धी चित्ताची झाल्याच्या नंतर मग वेदांत शास्त्र गरजेचं आहे मुक्ताला, मुमुक्षुला मुक्त होण्यासाठी. लक्षात आलं? एकंदरीत नामधारकाची श्रद्धा शास्त्रावर असणं गरजेचं आहे. शास्त्रावर श्रद्धा असली पाहिजे, आणि जर नसेल तर अपराध झाला. आता श्रुतिगिराम म्हणजे वेदावर श्रद्धा, शास्त्रगिराम म्हणजे शास्त्रावर श्रद्धा. आता देशिक गिराम म्हणजे सद्गुरू. देशिक नाम कोणाला म्हणतात? सद्गुरूला देशिक म्हणतात. देश म्हणजे शरीर. खर तर देश म्हणजे काय? शरीर. आणि या शरीराचा आणि मालक कोण आहे? सद्गुरू आहे महाराज, आपल्या शरीराला पावन करणारा. हो, आणि अशा प्रकारचा सद्गुरू, आणि त्या सद्गुरूला लक्षात ठेवा आणि त्याच्यावर श्रद्धा असणं. गुरुवर जर विश्वास नाही आणि नुसतं तुम्ही नामस्मरण करता तर तुमचं नामस्मरण फुकट. म्हणून सद्गुरू विश्वास असणं गरजेचं आहे. म्हणजे अश्रद्धा श्रुतिगिराम, अश्रद्धा शास्त्रगिराम, अश्रद्धा देशिकगिराम. किती झाले अपराध? हे 5 कसे होते? पहिले किती झाले? सन्निंदा, असती नाम वैभव कथा, श्री शेषी और वेदती 3 झालेले, आणि ह्याच्यात 3 झाले, 6 अपराध झाले. आता पुढे नामनिर्थवाद भ्रम. हा नाम भगवंताचं अर्थवादात्मक आहे असं समजणं नामाचा अपराध आहे. अर्थवादात्मक आहे म्हणजे अर्थवादात्मक म्हणजे कसं ते तुम्हाला सांगतो. काही काही शास्त्रामध्ये वाक्य अर्थवादात्मक असतात. अर्थवादात्मक. आता एक उपक्रम उपसंहारो, अभ्यासो अपूर्वता फलम, अर्थवादो उपपत्तीच, लिंगम तात्पर्य निर्णय. कोणत्याही तात्पर्याचा निर्णय लावण्यासाठी षडलिंग वापरले शास्त्रकारांनी. किती? 6 लिंग. त्यात अर्थवाद एक लिंग आहे. म्हणजे एका वस्तूची महती सांगण्यासाठी दुसऱ्या वस्तूची केलेली निंदा ही तिथं मान्य असते. लक्षात ठेवा भाऊ. आता हे राजकारणामध्ये नाही काय, हा आपलं आरक्षण मिळण्यासाठी समजा उदाहरणार्थ एखाद्या त्या पुढाऱ्यानं त्या मंत्र्याची निंदा केली. ही निंदा वैयक्तिक आहे की समाजासाठी आहे? त्या कार्यासाठी आहे. तितक्या गोष्टी ही अर्थवादात्मक निंदा आहे. वास्तविक त्याच्या पोटात त्याची दुश्मनकी का? नाही, त्याची दुश्मनकी नसते. असा त्यातला अर्थ असतो. बरं, तसं काही ग्रंथांमध्ये पुराणामध्ये विष्णूचं महत्व सांगत असताना भगवान शंकराची तिथे निंदा केलेली आहे. व्यासांनी. बरं,
पुराण करते कोण येतं? व्यास येत. मग स्कंद पुराण करणारे व्यास, भागवत पुराण करणारे व्यास. मग स्कंद पुराणात महत्व कोणाचं सांगितलं? महादेवाचं. आणि भागवत पुराणात महत्व कोणाचं सांगितलं? विष्णूचं. उपपुराण आहेत काही, गणेश पुराण, गणपतीचंच वर्णन केले. देवी भागवत उपपुराण आहे, त्याच्या देवीचंच वर्णन केलंय. मग ही सगळं कार्य करते जगताचं. देवी सगळ्या जगाची मालकीण आहे. मग देवी जगाची मालकीण म्हणल्या विष्णू तिथं उडाला करायला. देवीच मालकीण जर झाली असेल जगताची उत्पत्ती स्थिती संहार करणारी, मग ती कुठलं ब्रह्मण माया गेली का चुली? त्याच्यातली मायाचे नगर ग्रहित धरली, ब्रह्माला उडविलं का राहिलं? संपविलं. बरं असं असं मग आता एकच वक्ता आहे की नाही व्यास? मग एकच वक्ता. त्या उपपुराणाचा वक्ता व्यास नाही बरं काय, तुम्ही आणखी डोसक्यात घेतात. 11 महापुराण केलेत व्यासांनी. उपपुराण काय व्यासांनी केले, काय अन्य अन्य ऋषींनी केले. सगळे उपपुराण व्यासांनी केले नाही, फक्त देवी भागवत पुराण मात्र व्यासांनी केले. बाकीचे काही गणेश पुराण, शिवपुराण, हे शिवपुराण. आता शिवाला महापुराण म्हणाले, हे काही बोंबलाले म्हणाला बोंबलू. हे शिवपुराण, त्याच्यावर नाव महाशिव महापुराण. शिव महापुराण नाहीच आहे. शिव महापुराणात नंबर, त्या महापुराणात शिवाचा नंबर, शिवपुराणाचा नंबर नाही. काय म्हणणे तुमचं? मत्वयम भत्वयम चैव ब्रत्रयम व चतुर्थयम अनापलिंग पुष्कानी पुराणानी परिचक्षते. ही झाले कोणते कोणते? कोणते कोणते झाले? मला समजलं नाही. कुठे गेलतात? पुराण, भविष्योत्तर पुराण, ब्रत्रयम, ब्रह्मपुराण, हा, ब्रह्मवैवर्त पुराण, हा, ब्रह्मांड पुराण. वा सांग. ती 4 आणि 3 की झाली आता 7. अनाप अग्निपुराण, वर आहे ना वर. हा वत्रय व चतुष्टय, वराह पुराण, वराह पुराण, वामन पुराण, वामन पुराण, वायू पुराण, वायू पुराण आणि विष्णू पुराण. म्हणजे 7 आणि 4 11 झाले. आता राहिले 7. अग्निपुराण, ना, नारद पुराण, प, पद्मपुराण, ली, लिंगपुराण, ग, गरुड पुराण, पण काय कु, कुर्मपुराण, हा आणि स्क, स्कंद पुराण. हे 7. आता ह्याच्यात नाव आलं का शिवपुराण म्हणून? दाखवा. म्हणजे कुठलं आणलं महापुराण? 19 आहे पुराण. महापुराण 19 आहे. कोण त्याला मंडळाला धरणार आहे? आज लोकशाही झाली सगळी. इकडे लोकशाही व्यवहारात असू द्या, इकडे परमार्थात लोकशाही कुठली? वेद सांगेल, शास्त्र सांगेल त्याप्रमाणे, जुने संत सांगतील त्याप्रमाणे वागायचं. ही हुकुमशाही कळली तर तुम्ही हिला लोकशाही करून टाकलं. शिव महापुराण कुठे येतं? जनतेला माहितीच नाही, मला सांगतच नाही कोणी. नाही पटवायले नाही हे लोक. जनता हातात धरणार. बरं आम्ही महाराजांचे सोडू. एकदा ते कोणतं मामल्यात आलं, आता कोणी बी आता महाराज आमच्यात नाही शिव महापुराण ओ काही म्हणायचं नाही. ही उपपुराण आहे, शिव उपपुराण, गणेश उपपुराण आहे, देवी भागवत उपपुराण, असे उपपुराण 18 आहे आणि महापुराण 18 आहे. महापुराण सगळे व्यासांनी केले आणि उपपुराण काही व्यासांनी केले, काही अन्य अन्य ऋषींनी केले. लक्षात आलं? एकंदरीत हे तुम्हाला कशासाठी सांगायलो, हे पुराण आहेत ना. मग त्या पुराणांमध्ये, या पुराणामध्ये दुसऱ्या देवाचं वर्चस्व केलं असतं, या देवाचं जरा कमीत्व सांगितलेलं असतं, तर ती निंदा नसून ती अर्थवादात्मक निंदा आहे. कशी निंदा आहे ती? अर्थवादात्मक. तसं काही काही लोक म्हणतात, त्याचा उद्या विचार करू टाइम